मला वाटतं जवळपास जेवढे पुरुष आहेत तेवढेच की त्याच्यावर जास्ती महिला पण आल्या. जरा हात वरती करून आशीर्वाद द्या मला सगळं. बघा कुठपर्यंत आलं. नाही मतदान एकाच हाताने करायचं तुम्ही नाही तर कारवाई करायला आपल्याला कारवाई निवडणूक आयोगाची. आशीर्वाद दोन्ही हाताने. आणि 20 तारखेला आशीर्वादाचं रूप हे मशाल असणार आहे. आताच तहसीलवरून आलो, विनोदजींचा प्रचार केला. तिथे आपले संजयजी जे बोरिवलीचे उमेदवार ते पण होते. इथून पुढे मी समीरजींसाठी जात आहे गोरेगावमध्ये. आणि एकंदर महाराष्ट्राचे वातावरण दिसत आहे तेच मला मुंबईत वातावरण दिसत आहे की 23 तारखेला 5 वाजेपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार बनणार म्हणजे बनणारच. पण ही निवडणूक आपला कितीही दबदबा दिसत असेल, आपलं किती वातावरण बनलं असेल तरी साधी सोपी समजू नका. ही निवडणूक जेवढी आपण मेहनत घेत आहोत, या निवडणुकीत आपण जेवढे फिरत आहोत, गल्ली गल्लीत जातोय, डोर टू डोर जातोय, कार्यकर्ते म्हणून असाल, मुंबईकर म्हणून असाल, उद्धव साहेबांचे आपण साधारणपणे कुटुंबीय म्हणून असाल, कारण सगळं कुटुंबच आपलं. उद्धव साहेबांना पण कुटुंब प्रमुखच मानतो. पण ही निवडणूक भाजपसाठी देखील, एकनाथ शिंदेसाठी देखील तेवढीच महत्वाची आहे. ही निवडणूक कदाचित आपल्या अस्तित्वाची नसेल. अनेकदा आपण पाहिलेलं आहे की आपल्यासाठी महानगरपालिकेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, पत्रकार नेहमी म्हणतात की ही निवडणूक शिवसेनेसाठी लिटमस टेस्ट आहे. हा शब्द मी लहानपणापासून अनेकदा ऐकलेला आहे. अनेकदा गद्दाऱ्या झालेल्या आहेत, अनेकदा आपला पक्ष फुटलेला आहे. कोण येतं, कोण जातं, कोण परत येतं, हे सगळं होत असतं आणि आपला पक्ष चालू राहतो. उद्धव साहेब देखील कधी अशा गद्दारांकडे जास्ती लक्ष देत नाहीत, कारण त्यांना माहिती की आपला महाराष्ट्र हा पुढे न्यायचा आहे, आपल्याला पक्षाला पुढे न्यायचं आहे, आपल्या कुटुंबाला म्हणजे तुम्ही सर्व जे आहात सोबत त्यांना पुढे न्यायचं आहे. पण ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई नाही आहे. जर कोणाच्या अस्तित्वाची लढाई असेल ही तर आपल्या राज्याच्या अस्तित्वाची निवडणूक आहे, आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, महाराष्ट्राच्या अस्तित्वाची. हीच जी गोष्ट आपण देतो मुंबई आपल्या साहेबांची, आणि आम्ही देखील मानतो मुंबई ही मुंबईकरांची, आपल्या मराठी माणसाची, आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. पण कुठे ना कुठेतरी जसं मी सांगितलं ना, संपूर्ण मेहनत, संपूर्ण जे काही गेल्या 2-2.5 वर्षातला काळ होता, एक तर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. या गद्दारांमुळे आपल्या विधानसभेच्या निवडणुका देखील ज्या मिनिटाला गद्दारांनी गुजरातला पळाले त्या मिनिटाला व्हायला पाहिजे तर त्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. सगळीकडे खोके 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 खात बसले. इकडचे पण जे स्थानिक आहेत गद्दार, सगळीकडे मी ऐकतोय पार्टनरशिप आहेत, हल्ली बिल्डरबाजी चालते, गुंडगर्दी सोबत बिल्डरबाजी चालते. पण ही निवडणूक हे ठरवणार आहे की आपलं राज्य, आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र राहणार की अदानी राष्ट्र होणार, हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही ठरवायचं की आपण संयुक्त महाराष्ट्र काळापासून जी मुंबई आपल्याला मिळवायला लागली, 105 हुतात्मे झाले, अनेक लोकांनी आंदोलनं केली, लाटे काटे खाल्लेले आहेत, सगळे अत्याचार सहन केलेले आहेत, आणि प्रत्येक दशकात ही मुंबई आपल्यापासून मोडायचा प्रयत्न झाला. या मुंबईला मोडून गुजरातला जोडण्याचा प्रयत्न झाला, ह्या मुंबईला मोडून भाजपाचं जे स्वप्नात आहे ते केंद्र शासित करण्याचा प्रयत्न झाला. पण भाजपला हे माहितीये, मोदी साहेबांना हे माहितीये की ही मुंबई काही सहजपणे मोडू शकत नाहीत, मुंबई काही सहजपणे गुजरातला देऊ शकत नाहीत, ही मुंबई केंद्र शासित सहजपणे होऊ शकत नाही. कारण हे सगळे मुंबईकर रस्त्यावर येतील आणि मग जो कोणी भाजपाला इथे असेल त्याचं काय होईल ते त्यांनाच माहिती आहे. पण मुंबई ही राजकीय दृष्ट्या जिंकू पण शकत नाही हे देखील त्यांना आता कळलेलं आहे. कारण अनेकदा आपण पाहिलं, मुंबई महानगरपालिका असो, लोकसभा असो, प्रत्येक निवडणुकीत मुंबईकर हा एका पक्षाला आणि एका व्यक्तीला आशीर्वाद देतो. त्या पक्षाचं नाव आणि त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मग मुंबई आपण जिंकायची कशी हा जेव्हा भाजप विचार करता तेव्हा त्यांनी एक सोपा डाव फेकलेला आपल्यावर. हा खेळ बघा कसा आहे. इथे कदाचित तुम्हाला वाटेल की हे आदित्य इथे येऊन आपल्याला धारावीबद्दल का सांगतोय, धारावीचं आणि आपलं देणं घेणं काय. पण धारावीने आपलं देणं घेणं आहे, धारावीने आपलं नातं आहे, धारावी ही आपलीच आहे, या मुंबईकरांची आहे, धारावीकरांची धारावी आहे. पण अदानीनं काय करायचं, भाजपला काय करायचं, जी मुंबई ते जिंकू नाही शकत, जी मुंबई तोडू नाही शकत, जी मुंबई केंद्र शासित नाही करू शकत, त्या मुंबईवर जर राज्य करायचं असेल तर 1080 एकर मुंबईचे आत्ताच त्यांनी घेऊन अदानीच्या घशात मोफत टाकलेले आहेत. एकामागोमाग एक आपण पाहत असाल गेल्या 2 वर्षात आणि खास करून निवडणुकीच्या 2 महिन्याआधी जे शासन निर्णय आलेले, जे मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्यात, आपल्याला वाटत असेल अरे वा 1500 रुपये मला मिळतात, लाडकी बहीण झाले मी. पण अदानीचा जो लाडके भाऊ झालेला आहे किंवा लाडका मालक जो अदानी आहे
हा तुम्ही धोका लक्षात घेणं गरजेचं आहे. 50 रुपये किंवा 45 रुपये आपल्याला टोलवर माफी मिळते. आपल्याला वाटतं अरे वा काय सुटलो मी, 50 रुपये आता मला भरायला लागणार टोलवर. पण ज्या मिनिटाला आपल्याला 50 रुपयाची सूट मिळते त्याच अदानीला तिथे 50,000 कोटी मुंबईचे फुकटात मिळत आहेत. तुम्ही विचार करायचा, मुंबईकर तर तुम्ही सगळे आहात ना. किती वर्ष मुंबईकर आहात तुम्ही? वर्षांवर्ष, पिढ्यानपिढ्या. आपले आई वडील असतील, आपले आजी आजोबा असतील, कोणाचे पणजोबा असतील, हे मुंबईत आले होते. आणि तुमचं सगळ्यांचं तर हे स्वप्न असेलच की मुंबईत माझं स्वतःचं एक हक्काचं घर असावं. आहे की नाही? आहे. आता तुम्ही मला सांगा, जर तुम्ही उद्या मंत्रालयात गेलात आणि तिथे जाऊन सांगितलं की माझं नाव अदानी नाही आहे, माझं नाव हे आहे, माझं नाव ते आहे, माझं नाव अमुक अमुक आहे आणि मला मुंबईत फुकटात 1 स्क्वेअर फूट द्या, मिळणार आहे तुम्हाला 1 स्क्वेअर फूट? म्हणजे आपल्या मुंबईकरांना मिळणार नाहीये, जे मुंबईतच मोठे झालेले आहेत, मुंबईतच वाढलेले आहेत, ज्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे, स्वतःला कुठच्याही जातीचे असो, कुठच्याही धर्माचे असो, कुठच्याही भाषेचे असो, स्वतःला मुंबईकर मानणारी लोक आहेत. त्या लोकांना, आपल्या मुंबईकरांना आणि आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना जर 1 स्क्वेअर फूट मुंबईत फुकट मिळत नसेल, मोफत मिळत नसेल, तर अदानी कोण लागून जातात, त्यांना मोफत 1080 एकर जागा मिळाला. धारावी असेल कदाचित 300 एकरची. धारावीमध्ये झोपड्या आहेत, छोट्या मोठ्या व्यवसाय आहेत, छोटे मोठे पारंपरिक व्यवसाय आहेत, कोळीवाडा आहे. पण तेच आपण पुनर्विकास करायला आपलं सरकार असताना देखील 250 एकर आपण त्यांना अधिकचे दिले. मग ते 540 एकरमध्ये आपण ठरवलं की चला इथे आता विकास होऊ शकतो, ट्रान्झिट कॅम्प होऊ शकतं, नवीन इमारती होऊ शकतात, की टू की डेव्हलपमेंट होऊ शकतं. पण आपलं सरकार पडल्यानंतर टेंडर ह्यांचं पूर्ण झालं, भाजप येऊन बसली आणि भाजपच्या मनात, जसं मी तुम्हाला सांगतो, हे आपल्याला जे इथे येऊन हिंदुत्व शिकवतात ना, आपण सगळे साईबाबांना मानतो, बरोबर आहे ना? साईबाबा काय म्हणायचं? सबका मालिक एक है. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये काही साईबाबांचे पुतळे जे आहेत, मूर्त्या ज्या त्या झाकल्या, मंदिरं बंद केली, साईबाबांचा विरोध केला. का? तर ते भाजपच्या म्हणण्याच्या विरुद्ध जातं. भाजप काय म्हणतं? सबका मालिक एक नाही, सबका मालिक अदानी है. भाजप हेच म्हणतं. आणि भाजपाने ह्याचसाठी, एकनाथ शिंदेने ह्याचसाठी 540 एकर धारावीतले ते घेतले, ते अदानीच्या घशात फुकटात टाकले. आणि मग ते जसे पुरेसे नाही आहेत, धारावीतून 2 लाख लोकांना बेघर करणार, दहिसरला पाठवणार, मुलुंडला पाठवणार, इथे मागठाण्यामध्ये पाठवणार, कधी कांजूरला पाठवणार, कोणाला मडला पाठवणार, कोणाला एरंडला पाठवणार, 2 लाख लोकांना बेघर करणार. आणि ह्या बेघरसाठी, ह्या 2 लाख लोकांसाठी ज्यांना धारावीत अपात्र करणार, बेघर करणार आहेत, त्या लोकांसाठी आता मुंबईत 540 एकर अधिकचे घेतले आहेत. म्हणजे ज्या मुंबईमध्ये आपल्याला 1 इंच जमीन फुकटात मिळत नाही, ज्या मुंबईमध्ये 1 स्क्वेअर फूट आपल्याला मोफत मिळत नाही, त्या मुंबईमध्ये 540 एकर आणि 540 एकर 1080 एकर हे अदानीला मोफत मिळणार आहेत, फुकटात मिळणार आहेत. हे राज्य तुम्हाला मान्य आहे का? कारण आज आपण पाहतो, या गेल्या 2 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी थांबलेलो, ह्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी थांबलेलो, परिवर्तन घडवायचं कधी हे थांबलेलो आपण. कारण तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, तुम्ही नागरिक म्हणून तुमचे जे अधिकार आहेत तुमच्या हातात आहे, जी ताकद आहे तुमच्या हातात आहे. पण जर अदानीचं राज्य आपल्या डोक्यावर बसवलं, 1080 एकर अदानीकडे गेले, तर तिथे कायदे कानून असे आहेत की तिथे महापालिका काय बोलेल किंमत नाही, राज्य सरकार काय बोलेल किंमत नाही. जे अदानी बोलतील त्यालाच किंमत राहील, जे अदानी बोलतील तोच कायदा होईल. हे सगळं तुम्हाला मान्य आहे का? हे मान्य नसेल तर आपल्याला गद्दारांना आपण निवडून देऊ शकत नाही, आपण भाजपला निवडून देऊ शकत नाही. पण जसं मी धारावीचं सांगतोय तसं कोळीवाडे देखील आहेत. कदाचित इथे आपल्याकडे कोळीवाडा नाही आहे, पण मुंबईत साधारणपणे अनेक मतदारसंघांमध्ये कोळीवाडे आहेत. हे देखील कोळीवाडे आज एकरांवर पसरलेले आहेत. ह्या कोळीवाड्यांमध्ये देखील SRA आणि क्लस्टरच्या नावाखाली ह्यांना विकास करायचा आहे. खरं तर कोळीवाड्यांचा विकास कोळी बांधवांनीच केला पाहिजे. पण आपण पाहतोय की भूमिपुत्रांना इथून मुंबईतून बाहेर ढकलायचं म्हणून भाजप असेल, एकनाथ शिंदे असतील, ह्यांना हे कोळीवाडे घ्यायचे आहेत. जे कोळीवाडे आज एकरांवर पसरलेले आहेत ते घेऊन सगळ्यांना क्लस्टरच्या नावाखाली बिल्डिंगमध्ये डांबायचं आहे. आणि कोळीवाडे देतील कोणाला? अदानीला. मुंबईला मोडत जायचं, मुंबईची आर्थिक कणा जो आहे, मुंबईचा आर्थिक कणा मोडत जायचा जो हेतू ह्यांचा आहे, हा डोळ्यासमोर आपल्या आहे, हा स्पष्ट झालेला आहे. इथे अनेकदा आपण विचार केलेला आहे की मुंबईला पुढे न्यायचं कसं, मुंबई आपण कशी अजून आर्थिक केंद्र कसं बनवू शकू, मुंबईची आर्थिक शक्ती कशी वाढवू शकू. पण मुंबईची आर्थिक शक्ती वाढत असताना आपला जो मेहनती माणूस आहे, घाम गाळणारा माणूस आहे, कष्टकरी माणूस आहे, जो सकाळी ऑफिसला जातो, संध्याकाळी घरी येतो, हे सगळी लोक आपण प्रवास करतो तर 2 गोष्टींवर करतो, एक तर लोकलवर करतो किंवा BST वर करतो. आयुष्यात इथे कोणी ना कोणी प्रत्येकाने BST तर वापरलीच असेल, वापरली ना आपण सगळ्यांनी वापरले. BST मध्ये कुठूनही कुठे जायला आपण 5 रुपयात 5 किलोमीटर जाऊ शकतो, 10 रुपयात 10 किलोमीटर जाऊ शकतो, 20 रुपयात कुठूनही कुठे जाऊ शकतो, 15 रुपयात जसं आपण 15 किलोमीटर जाऊ शकतो, AC बसेसमध्ये जाऊ शकतो. आपलं सरकार असताना आपण BSTचे कुठेही थकबाकी ठेवली नव्हती. आपण वेळेवर BSTचे पैसे द्यायचो, ग्रॅच्युटी द्यायचो, पेन्शन द्यायचो कर्मचाऱ्यांना.
आपले सगळे जे नवीन हे होते, जे ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, त्यांना पगार मिळायचे. पण ह्या सरकारने पगार बंद केले, पेन्शन बंद केलं आणि बीएसटी देखील, जी आपण 10,000 इलेक्ट्रिक बसेसवर नेणार होतो, तीच बीएसटी ह्या सरकारने 2,000 बसेसवर आणलेली आहे. आज पाहता तुम्ही याचा निकाल काय आहे. कधी कधी आपण पाहतो दिवाळीमध्ये, ऐन दिवाळीमध्ये आत्ता 2 मेगा ब्लॉक आणले या सरकारने, जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतं, आणि ह्याच दिवाळीमध्ये लोकांचे हाल करायला, मुंबईकरांना त्रास द्यायला ह्या बीएसटीची 200 बसेस ह्याच एकनाथ शिंदे सरकारनी, ह्याच गद्दार सरकारनी, ह्याच खोके सरकारनी कमी केले. आज आपण पाहतो जो ऑफिसला जाणारा माणूस आहे किंवा ऑफिसला जाणारी महिला आहे, ती रांगेत उभी आहे, बसमध्ये गेल्यानंतर एकदम गचडीत उभी आहे. गर्दी एवढी होते कारण एकनाथ शिंदेना असेल आणि भाजपला असेल बीएसटी देखील बंद करायची आणि द्यायचं आहे ते प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरना द्यायचं आहे. ह्याला आपण विरोध करणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलेलं आहे की धारावीचं देखील आपण जे टेंडर आहे पहिल्या दिवशी रद्द करणार आहे. कोळीवाड्यांचा जो ह्यांनी प्रयत्न करत आहेत बिल्डरांच्या घशात घालायचं आहे, आपलं सरकार पहिल्या दिवशी रद्द करायचं आहे. तसंच पहिल्या दिवसापासून ह्या मुंबईची जर सेवा करायची असेल तर पुन्हा एकदा ह्या मुंबईमध्ये 10,000 इलेक्ट्रिक बसेसचं स्वप्न जे घेऊन आलेलो आपण ते साकारायचं आहे. कारण ह्या मुंबईकरांची सेवा करायची आहे. त्या मुंबईमध्ये जर विकास व्हायचा असेल, मुंबईकरांचा विकास व्हायचा असेल, पुनर्विकास व्हायचा असेल, मुंबईची आर्थिक शक्ती वाढवायची असेल तर पहिला अधिकार हा मुंबईकरांचाच असायला पाहिजे. मग त्या मुंबईकरांमध्ये मी जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, भाषा पाहत नाही, कुठचा प्रांत पाहत नाही. कारण मुंबईकर हा मुंबईकर असतो. मुंबई ही देशाला चालवते. हीच मुंबई आज मारायला निघालेले आहेत ते एकनाथ शिंदे आणि गद्दार निघालेले आहेत. सगळीकडे जमिनी लुटायच्या, झोपडपट्टी पुनर्वसन, कितीतरी वर्ष जे रखडलेले प्रकल्प आहेत आपल्या वेळी सुरू झाले होते. आता आपलं उद्धव साहेबांचं सरकार असताना माझ्या मतदारसंघात जसं आहे तसं अनेक मतदारसंघामध्ये एसआरएच्या प्रॉपर्टी ज्या आहेत ते त्यांना चालना दिली होती. आपण ज्या काही रखडलेल्या परवानग्या होत्या त्या द्यायला लागलं होतं. माझं तर मत आपलं सरकार आल्यानंतर जसा रेराचा कायदा आहे तसं एसआरए मध्ये पण आणला पाहिजे. बिल्डरांना सांगितलं पाहिजे की जमत असेल तर करा, नाही तर चालते व्हा, पण माझ्या इकडच्या झोपडपट्टी धारकाचा विकास झालाच पाहिजे. घरं जर पाहिजे असतील आपल्याला तर पहिला अधिकार आपल्या मुंबईकरांचा आहे. घरांवर असेल, जमिनीवर असेल, मातीवर असेल, मुंबईच्या पहिला अधिकार माझ्या मुंबईकरांचा आहे ना. आज जर अदानीला फुकटात घरं बांधायची असतील आणि द्यायची असतील, कोणाला तरी विकायची असतील, जगात सर्वात श्रीमंत व्हा हो, कोणी तुम्हाला अडवत नाही. पण माझ्या मुंबईला लुटू तुम्हाला देणार नाही. मी तुम्हाला लढणार म्हणजे लढणार, लढणार म्हणजे लढणार. आणि होय आमचं सरकार येत आहे तेव्हा तुम्हाला इथून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आमचं सरकार येणार, महाविकास आघाडीचं सरकार येणार, तेव्हा आम्ही तर स्वप्नच घेऊन चाललो. आणि नुसतं स्वप्न नाही येते, आपण करून दाखवलेलं आहे. आपल्या काळात पोलीस हाऊसिंगसाठी आपल्या अर्थसंकल्पात 650 कोटी आपण आणले होते. तर पोलीस क्वार्टर रिपेअर करायला आणले होते, नवीन पोलिसांच्या इमारती बांधायला आणले होते. आणि तसाच अजून एक शब्द दिलेला आहे की मुंबईमध्येच रिटायर्ड पोलीस फॅमिलींना आपण घरं देणार म्हणजे देणारच. महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी आहेत, बीएससीचे कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, ज्यांना जुनी पेन्शन योजना आपण लागू करणार आहोत. या लोकांसाठी देखील आपल्याला मुंबईमध्ये घरं बांधायची. जसे एसआरएचे प्रकल्प आपल्याला ज्यांना चालना द्यायची आहे तशी ह्या सर्व लोकांना देखील आपल्याला घरं बांधून द्यायची आहेत. पण पैसे पैसे पैसे, भ्रष्टाचार, दादागिरी, चिंदी चोरी जे काही ह्या गेल्या 2 वर्षामध्ये मी पाहतोय, सगळीकडे लूट झालेली आहे. 2दा रस्त्यांचे घोटाळे मी लोकांसमोर आणले. मागच्या वर्षीचा 6,000 कोटीचा घोटाळा, ह्या वर्षीचा 6,000 कोटीचा घोटाळा. मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर बरोबर खोके सरकार 1,000 कोटी कमी करतं. हे सगळे घोटाळे माझ्या लक्षात आहेत. मग मेट्रोचा घोटाळा असेल, रस्त्यांचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅडचा घोटाळा असेल, सगळे घोटाळे काही विसरले नाहीत. सगळ्यांच्या फायली माझ्या हातात आहेत. आपल्या सरकारनंतर आपण चौकशी करणार, जे दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकणार. पण मी अजून एक सांगतो आणि खास करून ह्या मतदारसंघात सांगतोय मी, कारण इथे अनेकदा व्हिडिओ पाहिलेत मी. एक तर व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता. एक कोणीतरी चिंदी आमदाराचा कोणतरी नातेवाईक गुंडगर्दी करून कोणातरी किडनॅप करत होता. सीसीटीव्हीवर पकडला गेला होता. पोलिसांना सांगितलं होतं या सरकारने दुर्लक्ष करा, बघायचं नाही तिथे. बरोबर दहीहंडीमध्ये फिरत होते सगळे. हेच ते गद्दार आहेत जे बिल्डरांना धमकवत आहेत. हेच ते गद्दार आहेत माझ्या मुंबईकरांना धमकवत आहेत. हेच ते गद्दार आहेत जे दुकानदारांना धमकवत आहेत, सगळीकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. मी एक महाराष्ट्रात यादी बनवलेली आहे की असले माजलेले गद्दार आणि चिंदीचोर कोण कोण आहेत महाराष्ट्रामध्ये, ह्याची यादी बनवलेली आहे. आणि यादी माहितीये का पोतनी साहेब का बनवली मी? कारण 23 तारखेला आपलं सरकार आल्यानंतर ही यादी अशी असणार आहे ज्यांना लाईनीत उभं करणार आहे की या मुंबईकरांवर हात उचललाय, महाराष्ट्रावर लुटण्याचा पाप केलं तुम्ही, तुम्हाला बर्फाच्याच लादीवर झोपवणार मी. ही यादी केलेली आहे. हिंमत असेल तर या समोर आणि बोला, ताकद असेल तर या समोर बोला. पण एकदा आम्ही आमचे जवळचे समजायचो, माझ्या सोबत यायचे, फिरायचे. अनेकदा माझ्याकडून फंड घेतलेला आहे, तो फंड गेला कुठे ह्याचा पण हिशोब मी काढणार आहे. मुंबईकरांना लुटायचा पाप केलं तुम्ही, महाराष्ट्राला लुटायचा पाप केलेला आहे, या पापाला माफी नाही. आत्ताच तिकीट वाटप होत असताना
या 8 गद्दारांनी आपल्याला संपर्क केलेला, त्याच्यात 2 मंत्री पण होते, मोठे मंत्री आहेत. अजून परत त्यांना तिकीट मिळालं. त्यांनी सांगितलं होतं, उद्धव साहेबांनी निरोप दिला की साहेब बघा काय चित्र दिसेल महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, आम्ही बंड करू, तुमची जाहीर माफी मागू आणि मातोश्रीला येऊ. सगळ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. आजूबाजूला उद्धव साहेबांच्या आमच्या सगळ्यांची चर्चा सुरू झाली. उद्धव साहेबांनी सांगितलं बिलकुल विचार नाही करायचा, त्या पाप्यांना सांग, त्या गद्दारांना सांग, तुमचे दरवाजे बंद म्हणजे बंद, तुम्हाला आत टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण हा विषय फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे इथपर्यंत सीमित नाहीये. तुम्ही महाराष्ट्र लुटण्याचं काम केलंय, तुम्ही महाराष्ट्राला आपण दिल्ली समोर झुकवायचं ह्यांनी काम केलेलं आहे. मग ते वेदांता फॉक्सकॉन बाहेर नेण्याचा असो, एअरबस टाटाचा प्रकल्प असो, बल ड्रग पार्कचा प्रकल्प असो, मुंबईतून आर्थिक केंद्र नेण्याचा प्रकल्प असो, सगळं जे काही भाजपच्या आदेशावर मुंबई लुटण्याचं काम केलंय, बदला नाही पण तुम्हाला न्याय आम्ही काय असतो हे दाखवल्याशिवाय राहणार नाहीये. गद्दारांना कदापि माफी नाही. गद्दारांना आतच बसवायचं. कारण ही गद्दारी काय फक्त शिवसेनेसोबत नाही केली, ही गद्दारी फक्त उद्धव साहेबांसोबत नाही केली, ही गद्दारी महाराष्ट्रासोबत केलेली. जे मुंबईचं नाव अदानी राष्ट्र त्यांना करायचं आहे, महाराष्ट्राचं नाव अदानी राष्ट्र करायचं आहे, त्यांना आपण आपल्या सोबत घेऊन फिरायचं, त्यांना मंचावर घेऊन फिरायचं नाही. करू शकत आपण असं पाप. आणि असं जर पाप आपण केलं तर आपण कुठच्या तोंडाने बोलू की आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, कुठच्या तोंडाने बोलू की आपण वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आपल्या रक्तात आहे. बोलू नाही शकत आपण. आपण ते जे विचार घेऊन चाललोय पुढे, ते विचार फार महत्वाचे आहेत. पण हे भाजप, हेच एकनाथ शिंदे एवढे पैशाला पेटलेले आहेत, एवढे पैसे कमवायचे ते ना, की भ्रष्टाचार सगळीकडे जिथे करत असतात त्यांनी छत्रपती शिवरायांचा देखील पुतळा सोडला नाही. उद्या चाललोय मी मालवणमध्ये परत एकदा, पण त्याच मालवणमध्ये मी जाऊन पाहिलं होतं की कसा त्यांनी घोटाळा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात केला. आठवत असेल आपल्या सर्वांना. म्हणजे तुम्ही पहा किती वेळा ह्यांनी नाटक केलेले, भाजपवाल्यांनी असेल किंवा एकनाथ शिंदेनी असेल. 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला पण बोलवलं होतं, त्या कार्यक्रमामध्ये उद्धव साहेब गेले होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आपण स्मारक बनवत होतो ते काम मोदी साहेबांनी येऊन घाई गडबडीत भूमिपूजन केलं. स्मारक बनलंय का अजूनही? पुतळा बनलाय का तिथे? नाही बनलाय. जे जलपूजन समुद्रात केलं होतं छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधण्यामध्ये, मोदी साहेबांनी जाऊन ते हॉवरक्राफ्ट वगैरे जाऊन फोटो बिटो काढून आले होते, ते फोटो सगळीकडे पसरले, पण महाराजांचा पुतळा कुठे दिसतोय का तिथे? नाही दिसत. सरदार पटेलांचा पुतळा तुम्ही गुजरातमध्ये केला तो अजून पडला नाहीये, पण जो तुम्ही पुतळा महाराजांचा तिथे सिंधुदुर्गात बनवला तो कसा पडला? कारण याचं कारण एकच होतं, तुमचा खर्च आणि तुमचं लक्ष हे प्रधानमंत्री महोदयांवर होतं, त्यांच्या हेलिपॅडवर होतं. जास्ती खर्च हेलिपॅडवर झालाय, महाराजांच्या पुतळ्यांवर झाला नाहीये, विचारच झाला नाहीये. आणि मग आल्यानंतर ते पडल्यानंतर ते घटनाबाह्य मुख्यमंत्री काय सांगतात? अरे 40 किलोमीटरचा वारा होता. घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय, 40 किलोमीटरचा वारा हा सगळीकडे असतो, पण त्या वाऱ्यात उभं राहण्याची ताकद ही माझ्या महाराष्ट्रात आहे. तो वारा काय असतो ना, ते वादळ काय असतं ना, तुम्हाला ह्या निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाहीये. पण असे घटनाबाह्य मुख्यमंत्री, बिनकामाचे मुख्यमंत्री, भ्रष्ट मुख्यमंत्री मी पाहिले नव्हते कधी आयुष्यात. मला आता बरं वाटतं की जर आपण यांना मुख्यमंत्री केलं असतं तर आपलीच लाच गेली असती. नशीब आपण यांना केलं नाही. असा माणूस आहे. कसे कसे वागतात म्हणजे सगळीकडे जातात. ते काय मध्ये आता लाडकी बहीण योजना आणली होती, यांना कळलं होतं की महाराष्ट्र हे हरतात. मग योजना कुठची आणली? लाडकी बहीण. योजनेत मिळतात किती पैसे? किती मिळतात? 1500. आणि हे फक्त महिलांना मिळतात. आपल्याला आठवत असेल 2014ची जर आठवण करा, मोदी साहेब प्रत्येक गावागावात जात होते आणि काय सांगत होते? किती मिळणार? किती मिळणार? संजनाताई किती मिळणार? योगेशजी किती मिळणार? 15 लाख ना? 15 लाख मिळणार होते. तुम्ही मागे का बसलात? पुढे अरे बसा 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 बसा. यांचं सगळ्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. योगेशजी असतील, संजनाताई असतील, सगळेच आपल्या मंचावर. कारण गेल्या 2 वर्षात ह्या गद्दारांनी खूपदा यांना धमकवलेलं आहे, त्रास दिलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, पण आपल्यासोबत खंबीरपणे राहिले. संजयजी असतील, सगळेच. उदयजी तर अर्थात आहेतच. सगळे म्हणजे हे पूर्ण कुटुंबच जे माझ्या मंचावर आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो. ह्याला परिवार बोलतात, ह्याला नातं बोलतात, ह्याला माणुसकी बोलतात. पण हे जे आता तुम्ही भाजपचं सांगत होतो मी, त्यांची माणुसकी किती फसलेली आहे आणि फसवी आहे बघा. भाजपाने जे आपल्याला 15 लाखाचं स्वप्न दाखवलं होतं 2014ला, आता डोळे जरा बंद करा, दाखवतो किती मोठं जादू केली त्यांनी. केले बंद डोळे? आता उघडा. 2024 मध्ये 15 लाख कुठे गेले? गायब झाले. किती शून्य काढले त्याच्यातून? किती मिळतात हातात आता? 1500. या महागाईच्या जमान्यात मोदी साहेबांनी जी महागाई आपल्या देशात आणलेली आहे, परवडणारे आहेत 1500 रुपये?
परवडणारे आहेत आणि म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना आपण बंद तर करणार नाही, त्याचं दुप्पट करू. महालक्ष्मी योजनेत आपण 3,000 रुपये देऊ प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला. मुंबईमध्ये फिरत असताना, कारण महिला या समाजाच्या कणा आहेत. जसं महिला घर चालवतात तसं महिला समाज देखील चालवतात. अनेक महत्वाच्या पदांवर ऑफिसेसमध्ये महिला आहेत, सरकारमध्ये महिला आहेत. आणि या महिला जेव्हा समाज चालवतात तेव्हा प्रवास करतात, कधी बाहेरी जातात, कधी ऑफिसला जातात, कधी सासरी जातात, कधी दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातात. ह्या महाराष्ट्रामध्ये महिला प्रवासासाठी एसटी बस असेल, बीएसटी बस असेल, महिलांसाठी आपण मोफत पास करून देणार आहोत. 1 रुपयाला भरणार नाही. 6 सिलेंडर वर्षाला मोफत करणार आहोत. महिला पोलीस स्टेशन वाढवणार आहोत. महिला पोलीस भरती करणार आहोत. कारण महिलांना आधार देणं गरजेचं आहे, तसं महिलांचा आदर देखील होणं गरजेचं आहे. पण हेच ते आहेत जे हल्ली लाडके भाऊ म्हणून राख्या बांधून वगैरे फिरतात. एकनाथ शिंदे तर काय म्हणजे कुठच्या जिल्ह्यात जातात. मध्यंतरी मी पाहिलं, माईक हातात होता, फिरत होते, पैसे मिळाले, पैसे मिळाले, 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 मिळाले. काय करणार. आणि म्हणून नशीब आपण हे ना पद दिलं नाही. काय लाज वाटली असती आपल्याला. 33 देशामध्ये आपली लाज उडाली असती. पण हेच लोक जे आपल्याला विचारतात 1500 रुपये एकट्या स्वतःच्या खिशातले नाही आहेत, हे जे खोके ह्यांनी वाटलेत, स्वतःला 50 खोके आणि महिलांना 1500, आपण 3000 करणार आहोत. पण ह्याच लोकांमध्ये तुम्ही पहा महिलांबद्दल काय विचार आहेत. एक ते महाडिक कोल्हापूरचे काय सांगतात सगळ्यांना, महिलांचे फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीमध्ये जात आहेत, दाखवतो मी काय असतं. महाडिक साहेब, आम्ही दाखवणार काय असतं. आमची सत्ता येऊ किंवा न कळू, तुमच्या दारी येऊन दाखवणार आहे महिलांची ताकद काय आहे. तसंच गौरी लंकेश महिला पत्रकार ज्यांचा खून झाला, त्या खुन्यानं एकनाथ शिंदेनी पक्षात घेतलंय. हे तुमचे लाडके भाऊ असू शकतात. तसंच वामन म्हात्रे यांचेच गुंड एका महिला पत्रकाराला विचारतात, तुझा रेप झाल्यासारखं तू का प्रश्न विचारते. हे तुमचे लाडके भाऊ असू शकतात. अब्दुल सत्तार असतील, संजय राठोड असतील, ज्यांच्यावर आरोप झाले अब्दुल सत्तार घाणेरड्या शिव्या टीव्हीवर दिलेल्या सुप्रियाताईंना, हे तुमचे लाडके भाऊ असू शकतात. नाही होऊ शकत. पण हे लाडके भाऊ म्हणून सगळीकडे फिरणार. ती योजना चालली नाही, आपण दुप्पट सांगितलं. आता अजितदादा सांगतात, आता मुख्यमंत्री सांगतात की आता काय 2100च आम्ही देऊ शकू. हे काय 3000 देतात ते देऊ शकत नाहीत. एकनाथ शिंदेजी, अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस जी, तुम्हाला आत्ताच सांगतो 3000 आम्ही तर देणार म्हणजे देणार. कारण आम्ही हे वचन दिलेलं आहे, देणार आम्ही 3000 रुपये. तुम्हाला जमणार नाही, कारण तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरायचे. आम्हाला कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरायचे नाहीत. आम्हाला महिलांच्या हातात हे सगळं द्यायचं आहे. कारण आज आपण पाहतोय ही लढाई या महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये अनेक लोक येऊन आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. ह्या महाराष्ट्राच्या लढाईमध्ये आपल्यामध्ये अनेक लोक येऊन समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करतील. एक ते योगीजी आलेत, सांगतात बटेंगे तो कटेंगे. दुसरे येऊन सांगतात एक रहेंगे तो सेफ रहेंगे. तिसरे येऊन सांगतात की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं किंवा बाळासाहेब ठाकरेंचं, वंदनीय हिंदू सम्राटांचं नाव काँग्रेसने घ्यावं. आज आता तुम्ही बघा, प्रियंका गांधीजींनी आपल्या वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन सांगितलेलं आहे की आम्ही त्यांचा आदर करतो, सन्मान करतो. मग स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, मोदी साहेब, किंवा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, शिवसेना प्रमुख असतील, या नुसतं मातीत महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या पाठीवर आम्ही सगळे त्यांच्या समोर नतमस्तक होतो. पण तुम्ही आम्हाला सांगा मोदी साहेब की ह्याच महाराष्ट्रामध्ये, स्वातंत्र्यवीरांच्या महाराष्ट्रामध्ये, हिंदू सम्राटांच्या महाराष्ट्रामध्ये जे रोजगार तुम्ही 5 लाख या तरुण तरुणींच्या हातातून गुजरातला नेलेत, त्याचं उत्तर कोण देणार आहे आणि कधी देणार आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला मी चॅलेंज देतोय. पण येऊन नुसतं सांगायचं बटेंगे तो कटेंगे, हे बरोबर आहे कदाचित. आपण जर विखुरले गेलो तर आपला खिसा भाजप कापेल. हम बटेंगे तो अपना पाकिट कटेगा, असं त्यांचं म्हणणं आहे. पण भाजप ह्याच्या पुढे जाऊच नाही शकत. बटेंगे कटेंगे लुटेंगे छाटेंगे, उठल्या बसलं एवढंच. 10 वर्ष काय राज्य केलं आपल्यावर. आज रुपया कितीला पडलेला आहे, रोजगार बेरोजगार किती झालेले आहेत, शिक्षणाचा काय दर्जा आहे. आज आत्ता आपण पाहिलं उत्तर प्रदेशमध्ये 10 आत्ता जी बालकं झाली होती त्यांचे जीव गेलेले आहेत. पण हे सगळं सोडून, शासन कसं करायचं सोडून येतात आपल्याला आणि शिकवतात आपल्याला हिंदुत्व. आपल्याला कसं डेव्हलपमेंट मॉडेल शिकवतात. योगी साहेब, जरा स्वतःच्या राज्यात लक्ष द्या. देशभरात दंगली करण्यात तुमचा वेळ व्यस्त घालवू नका. देशभरात आम्हाला उत्तर प्रदेशचं मॉडेल सांगू नका. आमचं महाराष्ट्राचं मॉडेल आहे ना, ते असं आहे की तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये तुमच्याच काळात, होय उत्तर प्रदेश पण आमचा आहे, पण तुमच्या शासनामध्ये, तुमच्या सरकारमध्ये कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जसं गंगेत शव वाहत होती तसं उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात होऊ दिलं नाही. हे आमचं विकासाचं मॉडेल आहे. तेव्हा जातपात धर्म आम्ही नाही पाहिला. सगळ्यांची सेवा केली आणि कधीही पाहत नाही आम्ही. तसंच गुजरात मॉडेल जे आम्हाला अमित शाह साहेब शिकवायला येतात ना, अमित शाह साहेब जसं तुमच्या गुजरातमध्ये तिथे ऑक्सिजनचा
पुरवठा नव्हता म्हणून लोक रस्त्यावर मरत होती, तसं आम्ही महाराष्ट्रात होऊ दिलं नाही. आम्ही जातपात धर्म न पाहता सगळ्यांची सेवा केली. हा आपला महाराष्ट्र आहे. पण हिंदुत्व जे भाजप आपल्याला शिकवतं हे त्यांचं नकली हिंदुत्व आहे, चुनावी हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे, हृदयात राम आणि हाताला काम, हे आपलं हिंदुत्व आहे. तसंच आपलं हिंदुत्व हे पण आहे की रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. वचन आपण तोडत नाही. आपल्या वचननाम्यामध्ये जे जे आहे, मग तरुण बेरोजगारांसाठी 4,000 रुपये प्रति महिना असेल, कॅशलेस आरोग्य सेवा 25 लाखाची सगळ्यांसाठी असेल, अनेक गोष्टी ज्या आपण मुंबईत करतोय, महाराष्ट्रामध्ये करतोय, शेतकऱ्यांसाठी आपण जी कर्जमुक्ती करतोय, जातनीय जनगणना आपण जी करणार आहोत, हे सगळं आपण जे आहेत ते आपली वचनं आहेत. पण कुठेही आपण भाजपसारखं भाजपकरण ह्या महाराष्ट्राचं होऊ द्यायचं नाही. कारण जेवढी गोमाता महत्वाची आहे तेवढी पहिली माता पण महत्वाची. तिचं रक्षण पहिलं केलं पाहिजे, तिचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. आज आपण या महाराष्ट्रामध्ये ह्यांच्याकडून भाजपकडून हिंदुत्व शिकायचं. कधी कोण बोलतं की भाजपमध्ये कोण उठून बोलतं की हे आता वोट जिहाद करायला निघाले आहेत ना, अल्पसंख्याकांची मतं मिळतात. होय, मला हिंदू मतं देतात, मला मुस्लिम मतं देतात, मला ख्रिश्चन मतं देतात, मला सीख मतं देतात, मला पारसी मतं देतात, मला बौद्ध मतं देतात. कारण हे त्या देशाचे नागरिक आहेत, ज्या देशाची आम्ही सेवा करत आहोत आणि आम्ही त्या देशासमोर नतमस्तक होतो. पण मोदी साहेब, आमच्या हिंदुत्वामध्ये आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये फरक जो आहे तो हाच आहे की हे सगळे आमच्या देशाचे नागरिक आहेत, ते आमचे आहेत. तुम्ही ज्यांना जाऊन मिठी मारताना आणि ज्यांची बिर्याणी खाता त्यांचं नाव नवाज शरीफ आहे, ते पाकिस्तानचे प्रधानमंत्री होते. ह्यांच्यामध्ये आमचा फरक आहे, तुमच्यामध्ये. आम्हाला शिकू नका. आणि आज तुम्हाला सांगतोय मी, ही लढाई पुन्हा एकदा जर लढायला आपल्याला तयार व्हायचं असेल तर जिंकायच्याच मनस्थितीत आपल्याला उतरायला लागेल. तुम्ही जिंकायला तयार आहात का? तुम्ही भाजपला आणि गद्दारांना हद्दपार करायला तयार आहात का? 20 तारखेला परिवर्तन आणायला तयार आहात का? जर तयार असाल तर आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? महिलांनी सांगा 20 तारखेला आपली निशाणी कुठची? पुरुषांनी सांगा 20 तारखेला आपली निशाणी कुठची? सगळ्यांनी सांगावं निशाणी कुठची? उद्धव बाळासाहेब ठाकरेंची निशाणी कुठची? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची निशाणी कुठची? परिवर्तनाची निशाणी कुठची? मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि या महाराष्ट्रातला अंधार दूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.